जगदंब जगदंब गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर नवीन सुरुवाची नवीन छानशी अशी सुरुवात करूयात. तर आज मी बनवत आहे इथे आलू मटर, ज्याला आपण म्हणतो बटाटा आणि वटाण्याची भाजी. तर इथे मी एक कांदा बारीक चॉप करून घेतला आहे आणि एक टमॅटो बारीक करून घेतलेला आहे. इथे आहे अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि खोबरं. तर आज मी चक्क खोबरं घेतलं आहे का, तर भाजीच तशी आहे छान अशी बटाटा आणि वटाण्याची. इथे कढई तापत ठेवलेली आहे. त्यानंतर कढईमध्ये इथे मी तेल टाकलेलं आहे. तर आम्ही यूज करतो तिळाचं तेल आणि मस्टर्ड तेल, जे कच्ची घाणीचं तेल असतं ते आम्ही वापरतो. त्यानंतर इथे मी तेलामध्ये टाकलं आहे जिरी आणि मोहरी टाकलेली आहे. कढीपत्ता तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथं मी त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि वरून टाकायचा आहे टोमॅटो नेहमीप्रमाणे. हे सर्व शिजण्यासाठी मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलं तर खाली लागत नाही. त्यानंतर इथे आहे अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं, त्याची पेस्ट टाकलेली आहे आणि ती छानशी अशी तेलामध्ये त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि इथे मी टोमॅटोही टाकत आहे. तर इथे मी असं टोमॅटो टाकलेला आहे आणि छानपैकी. आणि वरून आता मी त्याला मसाले ॲड करणार आहे. तर याच्यामध्ये हळद आहे, लाल तिखट आहे, गरम मसाला आहे. गरम मसाला नाही आहे, म्हणजे आपला काळा मसाला असतो ना घरी बनवलेला, तो आहे. गरम मसाला फक्त मी जर काही विशेष पदार्थ बनवले असतील तर त्याच्यामध्येच मी टाकते, नेहमी असं टाकत नाही कशामध्येही गरम मसाला. त्यानंतर इथं आपला काळा मसाला, हळद, तिखट, जिरे, मीठ टाकलेलं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपली जी भाजी बनवायची आहे, आलू आणि मटार. हे मटार फ्रोझन आहेत मटर. तर तुम्ही ते ना बॉईल पण करून घेऊ शकता, पण मी तर नाही बॉईल केलेले, का तर मी तेलामध्ये त्याला छानसं असं परतवणार आहे. नंतर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ते मी बारीक करणार आणि मगच भाजीमध्ये टाकणार. इथं आमच्या विमल मावशी आहेत, त्यांना मी म्हणते हाय करा. तर त्या हाय करण्याचा प्रयत्न, त्या म्हणल्या मी हात धुते आणि मग हाय करते, का तर हात मग साबणाचं येऊ नये म्हणून. बरोबर आहे त्यांचंही. त्यानंतर मी इथे टाकून दिलेलं आहे मटर आणि बटाट्याची भाजी केलेली आहे. इथे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. शेंगदाण्याचा कूट मिक्सरमध्ये बारीक करूनच टाकायचा आहे, म्हणजे पाण्यासोबत बारीक करून, तर भाजी एक जीव होते आणि छान लागते. आणि इथे मी असं पाणी टाकलं आहे जेवढं लागेल तेवढं. त्याच्यात आज संडे होता म्हणून ही भाजी केलेली आहे. तर अशी पातळ अशी भाजी केलेली आहे, खाण्यासाठी रस्सा भाजी म्हणू शकतो आपण त्याला. आणि आता ही भाजी तयार आहे खाण्यासाठी, उकळी आली की. इथे मी डाळ ढोकळी बनवली होती आदल्या दिवशी रात्री, दही भात बनवलेला. आणि हे आहेत खिचे, जे गुजरातवरून आणलेले आहेत. तर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर माझा मागचा व्हिडिओ प्लीज पहा. थँक्यू, बाय बाय.